चला मॅचला सुरुवात होते आजच्या रात्रीतील पहिली मॅच. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. एकीकडे तुम्ही पाहताय मोरिया कलेक्शन बाऊचं दुकान 6161 बिरदोले आणि त्यांच्या विरोधामध्ये अबिद 11 दामत. पहिला बॉल पडल्यानंतर अगदी बाउन्स करत एसटी रक्षक अबिद खोत यांच्या हातामध्ये. या स्पर्धेचे मुख्य आयोजक एसटी रक्षकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. अबिद खोत पकडतात पहिला बॉल डॉट बॉलने झाली आहे सुरुवात आजच्या रात्रीची. एक जबरदस्त मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळेल. एकीकडे अबिद 11 आणि दुसरीकडे मोरिया कलेक्शन 6161 बिरदोले. हो एज लागली आहे पाठीमागे थर्डमॅनला. फिल्डर आहेत. हो चांगली फिल्डिंग तोपर्यंत एक सिंगल धावेतून कंप्लीट झाली आहे. बाहेर जाणारा
धाबा धावफलक्यावरती आल्यात 29-29 धाबा धावफलक्यावरती. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. बॅटिंग करती आहे मोरिया कलेक्शन. 3 ओव्हर 3 ओव्हर नंतर आवश्यकता असेल तरच पाणी मैदानाच्या आतमध्ये घेऊन जा. 29 आल्यात. बॅटिंग करती आहे मोरिया कलेक्शन. भाऊचं दुकान 61-61 बिरदोले संघ आपण पाहताय. आणि या टीमचे पुरस्कर्ते आपण पाहताय भावेश कालेकर हे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती या. आपलं देखील आमदार चषक 2026च्या माध्यमातून सहर्ष स्वागत. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज अफजल टिपाले गोलंदाजी मार्कवरती. व अफजलचा हा बॉल सफल झाले. जागा बनवली स्ट्रोकसाठी. लॉंग लेगला बॉल सीमा पार. राहुलच्या बाटमधून आणखीन एक दर्जेदार चौकार. सध्याच्या घडीला चालू आहे मोरिया कलेक्शन 6161 बिरदोले टीम कडनं आपण पाहताय. भावेश कालेकर भाऊचं दुकान यांच्याकडून षटकार हॅट्रिक साठी 3000 रुपयाचं कॅश प्राइज. आणि त्यानंतर जनार्दन कालेकर यांच्याकडून षटकार हॅट्रिक साठी 1000. एकंदरीत 4000 रुपयाचं कॅश प्राइज असेल बॅटिंग करणाऱ्या मोरिया कलेक्शन बिरदोले टीम साठी. धावसंख्या धावफलक्यावरती 33. फ्लाइंग स्टार्ट वेगानं सुटलेत. जो 60 हवा असतो ना तो स्टार्ट मात्र मिळाला. हो यावेळी ऑन साइडला फटका अगदी आपण पाहता. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून गॅप शोधली आहे. बॉल डाऊन दी ग्राउंड सीमा पार. राहुलचा वार. आणखीन एक देखना चौकार. ज्यांच्या नावानं ही स्पर्धा चालू आहे त्यांच्याच नावाचं संगीत आपण ऐकताय DJ साहिल यांच्या माध्यमातून. गेले 4 रात्रींमध्ये अगदी आपण पाहताय प्रेक्षकांची मन जिंकण्याचं काम त्यांनी देखील केलंय. ओ यावेळी फुल लेनचा बॉल पंचांकडे लाऊड अपील. पंच सांगतायत की इथून मात्र मिस करतायत. लेग बॅटची एक धाव इथून आपल्याला पाहायला मिळते. लेग बायची एक धाव धावफलक्यामध्ये ऍड होईल. धावफलकात जाऊन पोहोचेल ते 38 जावा धावफलक्यावरती. अफजल आपण पाहताय पहिल्या 2 बॉलवरती चौकार. त्याच्यानंतर अगदी आपण पाहताय तो अगदी ब्लॉक हॉल मध्ये झाला होता राहुलसाठी. आणि मात्र लेग बायची ती सिंगल धाव आपल्याला पाहायला मिळाली. एकंदरीत 38 झाल्यात. बॅटिंग करत असताना हो लेट कट खेळायचा होता. बरोबर अगदी आपण पाहता अँगलनं बाहेर चालला होता अफजल यांचा बॉल. आणि त्या बॉलवरती स्लॅश करत असताना तो डॉट बॉल आपल्याला इथून पाहायला मिळतोय. बाहेर जाणारा बॉल हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आपण पाहताय फलंदाज कल्पेश कालेकर यांचा. परंतु तो अगदी आपण पाहताय अनसक्सेसफुलच ठरलाय. डॉट बॉल इथून आपण पाहताय. हो फुल यांचा बॉल हलक्या हाताने शॉप केलाय. अगदी आपण पाहताय स्क्वेअर ऑफ द विकेट डीप मध्ये चाललाय. फिल्डर आहे तो चांगली फेकी आहे. सॅकिंग एंड वरती डेंजर एंड झोन कडे कल्पेश आउट. ज्या ऍक्शननं बॉलला पकडलं त्याच ऍक्शननं मात्र फेकी केली. बरोबर अगदी यष्टीरक्षकांच्या हातामध्ये यष्टीरक्षकांना गॅदर केलं आणि मात्र बरोबर यष्टांवरतीच लावलंय. विकेट आली आहे. पहिला हादरा मिळतोय तो बॅटिंग करणाऱ्या मोरिया कलेक्शन भाऊचं दुकान 6161 बिरदोले टीमला. झालेत आपण पाहताय कल्पेश माघारी परतल्यानंतर यतीन कालेकर आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल झालेत.
हो, इथून ऑन साईडला फटका केलाय मनगटाच्या साह्यानं. अगदी आपण पाहताय बॉटम हँडचा चांगला वापर केला यतीन. पहिला बॉल अगदी आपण पाहताय तिथून मात्र सिंगलच पाहायला मिळते. सिंगल आल्यानंतर आता धावफलक जाऊन पोहोचेल ते मात्र 40 वरती. मॅडी सर देखील आपण पाहताय कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईन झालेत. नेक्स्ट इनिंगमध्ये त्यांचा आवाज तुम्ही ऐकणार आहात. कालच्या रात्रीमध्ये देखील आपण त्यांचा आवाज ऐकला. आजची रात्रीमध्ये देखील त्यांचाच आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. त्यांचं देखील आपण पुनश्च एकदा सहर्ष स्वागत करूया कॉमेंट्री बॉक्समधून. धावफलकावरती आल्या 40. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि नेक्स्ट मॅचचा टॉस. या ठिकाणी मोरिया कलेक्शनचे ओनर सत्ता भावेश कालेकर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्याचबरोबर दविली ग्रामपंचायतचे माजी सदस्य मर्यादा कालेकर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो या आपण व्यासपीठावरती आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. चला नेक्स्ट मॅचचा कॉल देऊया आपण. नेक्स्ट मॅच असेल KF11 दामत आणि त्यांच्या विरोधामध्ये बडबल सी. दोन्ही टीमच्या कॅप्टन इनिंग ब्रेकमध्येच आपण टॉस करणार आहोत. त्याच्यामुळे आता मात्र इनिंग ब्रेकमध्ये आपल्याला टॉस बॉक्समध्ये कॅप्टनला पाठवायचं आहे. सगळ्या टीम डेच्या देखील स्पर्धा चालू आहेत. त्याच्यामुळे आता डेच्या स्पर्धा खेळून डायरेक्ट इकडे रजनी स्पर्धा खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करणारी टीम आपण पाहताय. मोरिया कलेक्शन 6161 बाऊचं दुकान बिरदोले. आज संघ उत्कर्ष दहिवली या स्पर्धेमध्ये रनरअप राहिलाय. तिथे देखील चांगला खेळ त्यांचा पाहायला मिळाला आणि आता मात्र या रजनी स्पर्धेमध्ये आपण पाहताय त्यांना खेळताना 60 चांगला मिळाला. 40 धावा 3 ओव्हरमध्ये आल्यात. 4थ्या ओव्हरला सुरुवात झाली. पहिला डॉट बॉल इथून आपण पाहताय. मुसेब गोलंदाजी मार्कवरती आहेत आणि पहिला डॉट बॉल इथून मात्र पाहायला मिळतोय. हो, मुसेबचा हा बॉल देखील आपण पाहताय ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न अवे फ्रॉम द बॉडी टाकला. बरोबर बाहेर निघाला. राऊंड द विकेटनं बॉलिंग करतात. अगदी जर पाहायला गेलं तर ऑफस्टम आणि ऑफस्टमच्या बाहेर ती लाईन मात्र पकडली आणि तिथून अगदी पाहायला गेलं तर थोडासा टर्न झाला. बॉल बाहेर निघालाय. वाईट बॉल आलाय. एक्स्ट्राची धावफलकावरती आपण पाहताय. एक्स्ट्राची धाव आली आहे. 41 धावफलकावरती आपण पाहताय. ओ, आणखीन एक चांगला बॉल. खांद्याचा चांगला वापर करत असताना अगदी आपण पाहताय बॉलिंग करतात मुसेब. सेकंड स्पेलमध्ये मुसेब आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या स्पेलमध्ये देखील भरपूर चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली जिथे मात्र 90 धावा खर्च केल्या होत्या आणि आता सेकंड स्पेलमध्ये आलेत. 2 डॉट बॉल फेकलेत आणि एक अगदी वाईटचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. एकंदरीत आता मात्र 2 बॉलमध्ये 1 धाव त्यांनी खर्च केली. एकंदरीत धावफलकावरती 41 आल्यात. विकेट मात्र 1 आली आहे. कल्पेश कालेकर बाद झालेत आणि आता मात्र यतीनवरती तो दबाव इथे मात्र प्रस्थापित करण्याचं काम चालू आहे मुसेफ या गोलंदाजाचं. हो, यावेळी लोअर फुल टॉस बरोबर गॅपमध्ये ढकलला. फिल्डर त्या ठिकाणी शाहिद. ओ, वाडा फिल्डिंग. बॉलला पायाच्या साह्यानं आतमध्ये ढकललं आणि त्याच्यानंतर मात्र फील्ड करून अगदी फेकी केली आहे. जबरदस्त फिल्डिंग. अगदी दाबत आले आणि मात्र बॉलला पायाच्या साह्यानं थांबवलं. बॉलची गती कमी केली. त्याच्यानंतर बॉलला फील्ड करून मात्र फेकी केली. 2 धावा तर आपल्या टीमसाठी त्यांनी देखील वाचवल्यात. शाहिद चांगले फिल्डर आहेत अबिद 11 दामट टीमकडनं. ओ, फुलटॉस बॉल समोर फोर्स केलाय. बॉल चाललाय लॉंग ऑन सीमा पार. यतीनच्या बाट मधून आलाय. हा पहिला षटकार. याच फटक्यांसाठी खऱ्या अर्थाने यतीन कालेकरची ओळख आहे. हे फटके यतीनच्या बाट मधून आपण सातत्यानं पाहिलं. यतीन म्हणजे आक्रमकरित्या बॅटिंग करणारा हा फलंदाज म्हणून त्याला ओळखला जातो. याच मैदानावरती कित्येकदा त्यानं ती आक्रमक बॅटिंग केली आहे आणि मात्र त्याचं ते आक्रमण आता खऱ्या अर्थानं सुरू झालंय. परंतु समोर जर पाहायला गेलं तर मुसेफ ओ, चुकी झाली आहे. बॉल सरळ चाललाय सीमा पार. 22 मिळतील धावा 4. जिथे मात्र डॉट बॉल असायला होता. यतीन पाठीमागे फिरत होता. भरपूर पुढे सरकला होता. मुझेबनं त्याला पाहिलं होतं आणि त्यानंतर मात्र अगदी टप्पा थोडासा पाठीमागे ठेवला होता. बाउन्स केला होता बॉलनं. बरोबर अगदी आपण पाहताना 7च्या हातामध्ये गेला होता.
आणि तिथून मात्र साधनं डायरेक्ट हिट केली, कारण की त्याला राहुलची विकेट हवी होती, परंतु इथून मात्र नशिबाचा चौकार येताना पाहायला मिळतोय. 53 धावा धावफलकावरती. ओ यावेळी समोर लॉंग ऑफला ओ कॅच ड्रॉप. घर फिरले की घराचे वासे फिरतात, तशी परिस्थिती सध्याची आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते, परंतु इथे चुकी झाली आहे. यतीन इथे मात्र धाव कंप्लीट करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु त्याला इथून परतावं लागेल. धाबा येत होत्या, रन्स येत होते, चांगली पार्टनरशिप बिल्डअप होत होती. अशा वेळी हे जोखीम उचलणं हे कितपत योग्य राहील ते आता मात्र मोरिया कलेक्शन 6161 भाऊचं दुकान बिरदोले टीमसाठी. विकेट आले रनआउटचे आपण पाहताय. फलंदाज बाद होतील. यतीन कालेकर स्ट्राईक हवी होती राहुलला, त्यांना अगदी आपण पाहताय बराच काल नॉन स्ट्राईक वरतून मात्र अगदी गोलंदाजाला रीड केलं होतं आणि त्याच्यानंतर मात्र त्याला स्ट्राईकवरती जायचं होतं, त्याने यतीनला बाद केला. यतीन देखील चांगली बॅटिंग करत होता, त्याच्या बॅटमधून देखील मोठे स्ट्रोक आले होते, त्याला जीवनदान मिळालं होतं. कॅच ड्रॉप झाली होती, 2 धावा देखील कंप्लीट झाल्या होत्या, परंतु त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं ही रिक्स उचलली गेली आणि तिथून मात्र तो बाद झाला. योगेश सर, आज पाहिलं गेलं तर अफजल 11 हा संघ कलममध्ये चॅम्पियन ठरलाय. सालीम 11 संघ गोरेगावच्या मैदानावरती रनरअप झालाय. म्हणजे आज दामतकरांसाठी पण खुशीचा दिवस मानला जाईल का 2 संघ 2 ट्रॉफ्या घेऊन आज ठिकाणी दामतमध्ये आले. त्याचबरोबर बिरदोली संघ आपण पाहिलं गेलं उत्कर्ष क्रिकेट संघ आयोजित उत्कर्ष ट्रॉफीमध्ये रनरअप झालाय आणि आज न्यू जर्सीज परिधान करून अर्थात मोरिया कलेक्शन नेरळ 6161 भाऊचं दुकान न्यू जर्सीज परिधान करून या ठिकाणी आज या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. स्वतः भावेश कालेकर या ठिकाणी उपस्थित आहेत. सर चला मास स्टार्ट करा, मास थांबू नका, वेळ नाहीये, मास लगेच स्टार्ट करा. वेळ इथे आपण वेळेचं प्रत्येकाला बंधन आहे. टायमर या ठिकाणी सेट आहे, तुम्ही बरोबर अगदी टाइम मध्ये चालला, त्याच्यामुळं शेवटचं षटक अगदी आपण पाहताय 20 मिनिटं घेतली गेली. पहिल्या 4 षटकांसाठी 55 धावा धावफलकावरती आहेत. विकेट्स 2 आल्यात. हा नेक्स्ट मॅचचा टॉसचा कॉल दिला. जर दोन्ही टीमचे कर्णधार इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी आले नाही तर मॅच 4 षटकांची असेल. एक टीमचा कर्णधार त्या ठिकाणी उपस्थित असेल, एक टीमचा कर्णधार उपस्थित नसेल तर त्या टीमला त्या ठिकाणी आपण पाहताय पॅनलाइज केलं जाईल. त्याच्यामुळे आता दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्याकडे 6 बॉल अजूनही वेळ आहे. हे 6 बॉल संपण्याच्या आतमध्ये यायचे. चला वेळ घेऊ नका, वेळ जास्त घेतला जातोय, आपल्याकडे टाइम कमी आहे. आज देखील आपण थोडेसे उशिराने चाललोय, त्याच्यामुळे आता वेळ वाचवा. जेवढा वेळ तुम्ही वाचवाल तेवढा मॅचेस आपल्याला आज लवकर कव्हर करता येतील. लेफ्टी बॅटर हो विवेक आडवा बाटना फटका खेळलाय. डीप मध्ये चाललाय बॉल. फिल्डर त्या ठिकाणी आहेत, चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. सौथ त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. सौथकडनं एक कॅच ड्रॉप झाली आणि त्याच्यानंतर आता मात्र चांगली फील्ड पाहायला मिळते सौथ. आणि अगदी आपण पाहताय अफजल असतील, शाहिद असेल, अनस असतील, त्यानंतर साद असतील, हे सगळे चांगले फिल्डर आहेत. अबी दिलेवन दामट टीमकडनं 56 धावा धावफलकावरती. जबरदस्त हाय व्होल्टेज ड्रामा चालू आहे. पहिलं सत्र चालू आहे, बॅटिंग करती आहे मोरिया कलेक्शन बिरदोले टीम. आतापर्यंत धावा धावफलकावरती 56 विकेट आल्या. 2 शेवटचं षटक चालू आहे. हो सकलेंचं हे षटक. आणखीन एक चांगला बॉल डॉट बॉल पाहायला मिळतोय राहुलच्या विरोधामध्ये. ज्या राहुलनं यतीनला रनआउटच्या साह्यानं परत पाठवलं होतं, तोच राहुल आता मात्र इथून डॉट बॉल खेळून काढतोय. कदाचित त्याने केलेली ती चुकी. डॉट बॉल झालाय. सकलेन शेवटच्या षटकामध्ये आणखीन एक चांगला बॉलर. ओ सकलेनचा फुल टॉस बॉल बॅक टू द बॉलर. डीप मध्ये चाललाय तोपर्यंत 2 धावा इथून कंप्लीट होतील. 2 धावा इथून आल्यात आणि या 2 धाव्यांना धावफलक आता जाऊन पोहोचतोय. ते 58 धावा धावफलकावरती आल्यात. 2 विकेटच्या पतनानंतर 58 धावा धावफलकावरती आहेत मोरिया कलेक्शन बिरदोले टीमच्या. हो पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क होतच नाहीये आणि तिथून देखील आपण पाहताय
22 ती मात्र एक धाव पाहायला मिळते. आडव्या बाटनं प्रहार चढवण्याचं काम खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय राहुल करतोय, परंतु राहुलच्या बॅट अँड बॉलचा आता संपर्क होत नाहीये. ज्या राहुलनं सुरुवात चांगली करून दिली होती, ज्या राहुलनं खऱ्या अर्थानं या टीमचा, विपक्ष टीमचा अगदी आपण पाहतोय सर्वात इकॉनॉमिकल गोलंदाज राहतो, त्याच गोलंदाजावरती आपण पाहता आक्रमण करताना आपल्याला पाहायला मिळाले. 7 वरती ते आक्रमण केलं आणि तोच राहुल आता चुक्या करतोय. डॉट बॉल इथून मात्र खेळून काढतोय. शेवटच्या ओव्हरमध्ये जिथे धाबा येतात, धाबांचं डोंगर रचलं जातं आणि त्याच ओव्हरमध्ये आता मात्र सकलेन आतापर्यंत 4 बॉलमध्ये फक्त 3 धाबा खर्च करतात. इतकी चांगली गोलंदाजी आपल्याला सकलेन यांची पाहायला मिळते, परंतु वेळ जास्त घेतला जातोय. वारंवार तुम्हाला तशा सूचना केल्या जात आहेत. आबिद 11 दामत प्रत्येक बॉलवरती फील्ड सेट करू नका. हो, पुन्हा एकदा चांगला बॉल आडव्या बॅटनं अगदी आपण पाहता वेगानं बॅट फिरली जाते, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाहीये. तो संपर्क करावा लागेल, कारण की आता इथून बॉल समाप्त झालेत ते 5. ती चर्चा अगोदरच्या ओव्हरमध्ये देखील झाली, ओव्हरला सुरुवात झाली त्याच वेळी देखील झाली. यतीन कदाचित या मॅचचा तो टर्निंग पॉइंट होता का? हो, यावेळी ऑन साईडला फटका केला डीप मध्येच. चला, अमोश 11 दामोद संघाचा कर्णधार श्री गणेश क्रिकेट संघ गावदेवी भडवल हा संघ आपण पाहतोय. ताहिर नजी या आपल्या शुभास्ते टॉस करूया. ताहिरजी नजे, ताहिरभाई नजी या आपल्या शुभास्ते नाणेफेकचा कौल या ठिकाणी होईल. अमोश 11 दामद बी वर्सेस गावदेवी भडवल या दोन संघादरम्यान टॉस या ठिकाणी होतोय. टेल या ठिकाणी आपण पाहतोय. ओके, चला दोन्ही संघ जा तयारीला लागा. चला,
हॅलो. कॉम्बॉक्स मध्ये आपण मॅडी सर जॉईंट व्हा. धन्यवाद योगीजी डोळे सर आणि धन्यवाद संदीपजी गायकवाड. गुड इव्हिनिंग ऑल ऑफ यू. बादशाह देशात आपण जाऊ. एका बाजूला अभित दामद हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्यांना फाईट करतोय सध्या मोरिया कलेक्शन 6161 बिरदोले हा संघ मैदानामध्ये पाहायला मिळेल. 64 धावांचा आव्हान या मॅच मध्ये ठेवण्यात आलंय 30 बॉल मध्ये आणि आता सुरुवात धमाकेदार पाहायला मिळतीये ती दामद टीमची. ओ मिस्टाविंग टॉपेज फटका या ठिकाणी आपण पाहतो आणि आता झेल टॉप 1-2 धावा घेण्याचा प्रयत्न परंतु DRS या ठिकाणी खेळण्यात आलेला आहे. एका संधीमध्ये मात्र जीवनदान मिळालं बॅटर अफजलला परंतु दुसरी धाव घेण्याचा आपण पाहिलं तर प्रयत्न जरूर करण्यात आलाय आणि आता या मॅच मध्ये आपण पाहतो काय घडणार आहे. या आपण वॉर रूम मध्ये जाऊ. तिसरे पंच आमचे जॉईंट असतील. अंतिम मुमेंटला या मॅच मध्ये नक्की घडलं काय हे आपण पाहणार आहोत. अफजलचा झेल टॉप आणि फलंदाजी ठिकाणी होईल बाद. धक्का लागेल पहिला. टीम अभित दामद संघाला फलंदाज बाद.
काही गरज होती का हा प्रश्न आता निर्माण झालेला. अफझल खरं तर त्यांनी देखील डोक्याला हात लावलेले आहेत. धावा धावफलकामध्ये येत होतं कारण अटॅकिंग क्रिकेट सध्या तरी आपण पाहिलं तर द्वितीय सत्रामध्ये पाहायला मिळालं. 2 षटकार त्याच्या बाटमधून आले. त्यानंतर 2 धावा घेण्याचा प्रयत्न अंगलट आलेला आहे. 64 धावांची गरज या मॅच मध्ये. मैदानावरती दाखल झालाय साद डे बाटर. मैदानावरती आपण पाहतोय दाबट टीमच्या वतीनं सध्या पॉवर प्ले मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये आपण आहोत. अत्यंत सुंदर क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना तुम्हाला पाहायला मिळेल. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट पॉईंट, शॉर्ट कव्हर पॉईंट, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट स्क्वार लेग, बिडॉन लाईक आपण पाहतो क्षेत्ररक्षक तैनात आहेत. आणि डीप मध्ये आपण जर पाहिलं तर काऊ कॉर्नर मध्ये एक खेळाडू तैनात आहे, पेट्रोलिंग करतायत. आणि लॉंग ऑफच्या दिशेने एक खेळाडू पेट्रोलिंग करतायत. जबरदस्त कामगिरी आपल्याला पाहायला मिळेल. सुरुवातीला खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये 63 धावा नितेश तरे बनल्या गेल्या आणि 64 धावांचा भलं मोठं टार्गेट या पहिल्या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. ते दामद संघासमोर फुल टॉस बॉल दिशा देण्याचा प्रयत्न. संपर्क व्यवस्थित नाहीये. स्ट्राईक साधा पण पाहतोय पूर्णपणे निराश केले. षटक क्रमांक पहिले संपन्न झालं. पहिल्या षटकाचा खेळ संपत असताना दामद संघ धावफलकावरती दामद टीमची 1 बाद 13 धावा. नुकताच आपण जर पाहिलं तर थोडीशी एक सॅड न्यूज आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. नेरळ अर्थातच नेरळ शहरामध्ये नरेंद्र शेठ गोमारे श्री 11 सगळ्याचे पुरस्कर्ते आणि तुषार शेठ गोमारे यांचा सप्त हिंद केसरी भारत बैलाचं नुकताच या ठिकाणी त्या नंदीचं निधन झालेलं आहे. खरं तर शर्यत शौकीनांना अगदी आपण पाहतोय सातत्याने आपण पाहिलं तर नेहमीच आपण काही मैदानं गाजवताना पाहिलेली आहेत. परंतु आज कुठेतरी थोडंसं शांत व्हावं लागेल कारण भारत बैलाचं निधन झाल्यानंतर आपण पाहतोय थोडीशी शोककला जरूर नेरळ शहरामध्ये पसरलेली आहे. भावपूर्ण श्रद्धांजली आपण देऊ त्या नंदीला. नरेंद्र शेठ गोमारे हे नाव क्रिकेटच्या पटलावरती देखील सध्या आपण पाहतो बऱ्याच ठिकाणी घेतलं जातं. ठाणे, रायगड या दोन्ही जिल्ह्यांमध्ये या नावाची चर्चा असते. आणि आता शर्यत या क्षेत्रामध्ये नाद एकच बैलगाडा शर्यत या क्षेत्रात देखील हे नाव आवर्जून घेतलं जात आहे. दामद संख्या धावफलकामध्ये 13. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाज यतीन. दामद गावाच्या एंड कडून हे षटक तुम्हाला पाहायला मिळेल. राऊंड स्टंप आखो टप्पाचा बॉल आबिद खोच्या बॅट मधून बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. पुलचा एक जबरदस्त अप्रतिम नजारा. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गोल षटकार. दामद संख्या धावफलकामध्ये आपण पाहिलं तर लाखो दिलो की धडकन. खरं तर आपण पाहिलं तर सध्या शिवसेनेचा याच विभागातील एक बुलंद आवाज ज्यांच्या नावाने ही स्पर्धा आपण पाहतो उपतालुका प्रमुख आहेत अबीरभाई खोत आणि सध्या ते बॅटिंग करतात. का म्हणाल संदीप सर त्यांचा हा फटका आपल्याला प्रतिम पाहायला मिळाला. परंतु इथे लगेचच या ठिकाणी फ्री होम डिलिव्हरी देण्यात आली विदाउट OTP. फलंदाज या ठिकाणी बाद होईल. अबिद खोत धक्का दुसरा लागेल टीम दामद संघाला. फलंदाज बाद. खरं तर आपण पाहतो षटकार आल्यानंतर गोलंदाजाने यतीनने मात्र फटका खेळण्यासाठी भाग पाडलं. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतो किती सुंदर जाईल त्या ठिकाणी टिपण्यात आलेलं आहे. म्हटलं जातं ना नितेश तरे किस्मत सबको मौका देती है परंतु मेहनत सबको चौका देती है. या मॅच मध्ये आपण पाहतो तसंच काही खेळ सध्या मैदानामध्ये पाहायला मिळणार आहे.
धावसंख्या धावफलकामध्ये 19, 19 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स. महेंद्र शेठ थोरवे आमदार साहेब त्यांच्या दावाने ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. तसेच उपतालुका प्रमुख चषक 2026 पर्व आपण पाहतोय. अभितभाई खोत यांचे तितकंच कौतुक करावं लागेल. आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाने अभित शेठ खोत यांच्या संकल्पनेतून साकारलेली स्पर्धा आहे आमदार चषक. ओ यावेळेस खतरनाक स्विंग तुम्हाला पाहायला मिळालाय. बॅट्स आपण पाहतोय परंतु संपर्क होऊ शकला नाहीये आणि हा डॉट बॉल यातून देखील अप्रतिम गोलंदाजी करतात. अचूक टप्प्यावरती भेदक 12 या ठिकाणी सध्या तरी गोलंदाज करतायत. धावसंख्या धावफलकामध्ये 19 वरती आहे. जबरदस्त कमबॅक. पहिल्या षटकामध्ये थोडंसं महागडं राहिलं ते गोलंदाज तुषारचं, परंतु आता कमबॅक करत असताना मोरिया कलेक्शन 6161 बिरदोले संघाची देखील कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. आखूड टप्प्याचा बॉल त्याच्यावरती केला पलटवार. या ठिकाणी आपण पाहतोय संघर्षाचा शंखनाद पुन्हा एकदा फुकलोय. यावेळेस बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्क्वेअर ऑफ द विकेट. दर्जेदार A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. गेल्यानंतर चेंडू डॉट आला आणि त्यानंतर षटकार बॅटर रेहानच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला. आणि रेहान हेच सांगतात बारी बारी सबकी बारी पहिले तुम्हारी अब हमारी. या मॅच मध्ये सामना तुम्हाला रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळेल. 64 धावा घरच्या मैदानावरती काही कमी नाही आहेत. खरं तर आम्ही नेहमी क्रिकेटमध्ये हेच सांगत असतो की ऑस्ट्रेलियामध्ये हरवणं कठीण आहे, भारताला भारतात हरवणं कठीण आहे, परंतु दामतला आता दामतमध्ये हरवणं कठीण होईल का हा प्रश्न चिन्ह आहे टीम बिरदोले संघासमोर. या ठिकाणी आपण पाहतोय भाऊचं दुकान अर्थात मोरिया कलेक्शन स्वतः भाविश कालेकर यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिकला बिरदोले संघासाठी 3000चा कॅश प्राइज आहे. 25 धावा धावफलकावरती आहेत. रेहान स्ट्राईक एंडला. आणखीन एक क्या बात आहे. हा बॉल होता त्याला उचलले सरळ फेकून दिले लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. लांबच लांब पल्ल्याचा दर्जेदार लॉंग 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 बिग में षटकार. तर गत स्पर्धेमध्ये जरूर मी सांगेल तुम्हाला मॅडी सर, जेव्हा 19 धावांची गरज होती, एक सिंगल आली, 18 धावा 3 चेंडूमध्ये बनवायच्या होत्या, याच रेहानने याच मैदानावरती याच दिशेने लगातार 3 षटकार ठोकले होते. क्या बात आहे. फटक्यामध्ये आपण पाहतो आक्रमकता भेदकता. खरं तर आपण पाहिलं तर काय जबरदस्त टायमिंग प्रॉपर पाहायला मिळालंय. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील तुम्ही पाहू शकता. पुन्हा एकदा शेवटचा बॉल तो राहिला गोलंदाजाच्या नावावरती. षटक क्रमांक या ठिकाणी 2 षटके समाप्त झालेला आहे आणि 2 षटकांमध्ये 64 धाबांची गरज असणाऱ्या या इनिंग मध्ये अगदी आपण पाहतो 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाबा बनल्या गेल्या. तर एकंदरीत 31 धावा हा ग्राफ तुम्ही पाहू शकता. खरं तर या बादचा एका बाजूला बिरदोले ग्रीन मध्ये आणि ब्ल्यू मध्ये आपण पाहिलं तर अबीद 11 दामत संघाची धाबत संख्या तुम्हाला पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये बिरदोळे संघ थोडासा वरचढ होता, दुसऱ्या षटकामध्ये बिरदोळे संघ थोडासा खाली राहिला, परंतु तिथे आक्रमकता इथे मात्र सिद्ध केली आहे ती अबीद 11 खोत संघाने. चला जास्त वेळ टीम मीटिंग करू नका. हा जबरदस्त ग्राफ तुम्हाला पाहायला मिळेल. होमचा MTC लाईव्ह टेलिकास्ट या वाहिनीच्या माध्यमातून तुम्हाला सातत्याने अप टू डेट माहिती सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली जाते, कारण ऑनलाईन प्रेक्षक देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. ते सर्वांचं मनपूर्वक स्वागत आम्ही करू. आमदार चषक ही स्पर्धा तुम्ही पाहतायत. तर मी विनंती करतोय भडवल C अर्थात गावदेवी भडवल संघ कॅप्टन आपण त्वरित आमच्याशी संपर्क साधायचे. त्याचबरोबर आमोश 11 दामत संघाचा कॅप्टनही आपण या ठिकाणी यायचे लगेच.
18 बॉल आणि 33 धावांची गरज. 11.00च्या सरासरीने प्रति षटकामागे आता जावं लागेल. बॅटिंग करत असणारी टीम अभिद 11 दामद संघाला. खरं तर आपण पाहतो उंच जबरदस्त ट्रॉफीज तुम्हाला पाहायला मिळतील. जवळ 5 फुटापेक्षा जास्त उंचीच्या ट्रॉफीज आपल्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहेत. क्रमांक 1, क्रमांक 2, 3, 4, 5 आणि एकंदरीत 6 क्रमांकासाठी या ठिकाणी तुम्हाला पारितोषिक पाहायला मिळणार आहे. दर्जेदार स्पर्धा आपण पाहतोय. 4थ्या रजनीमध्ये आपण आहोत. अत्यंत सुंदर क्रीडानगरी आपण पाहतो. बदलापूर कर्जत हायवे एंडला टच असणारे क्रीडांगण आहे. अनेक मोठमोठ्या स्पर्धा या विभागामध्ये होत असतात, या क्रीडानगरीमध्ये होत असतात. 18 बॉल 33 धावांची गरज. गोलंदाज सज्ज बॉलिंग ट्रॅक वरती राहुल. स्ट्राइक एंडला 7. पहिला बॉल बॅटची हलकीशी कडा जरूर घेतली होती, परंतु या ठिकाणी धाव घेण्याचा प्रयत्न होता, थांबवण्यात आले. रेहान आणि साद ही सध्या मैदानावरती जोडी आपण पाहतोय. 2 फलंदाज बाद झाल्यानंतर मात्र आता जिम्मेदारी या बादची घ्यावी लागणार आहे. क्रिकेटमध्ये म्हटलं जातं ना, जिम्मेदारी ढकलणं फार सोपं आहे, परंतु जिम्मेदारी स्वीकारणं कठीण आहे. आणि कठीण रोल नितेश तरे नेहमी बेस्ट ऍक्टरलाच मिळत असतो. आणि आता बेस्ट ऍक्टर या बादचा कोण असेल, साद की रेहान, हे देखील आपल्याला पाहणं तितकंच गरजेचं आहे. गोलंदाज देखील कमालीची गोलंदाजी करतात. अक्षरशः आगीचे निखारे त्यांना या मॅच मध्ये टाकावे लागतील. प्रतिस्पर्धी टीमला थांबवायचं असेल तर डॉट पर्सेंटेज आणि इथून विकेट टेकिंग गोलंदाजी करावी लागणार आहे या मॅच मध्ये. गोलंदाज राहुल. हो बॅटची कडा, पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू, बॉल चालला सरळ दन 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 करत. 1-2 बाउन्स, बॉल सीमा पार. आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू मात्र थांबणार नाहीये. बॉल चाललाय सीमा पार. बळालेला धावा 4. दर्जेदार आलेला हा चौकार. दोन्ही बाजूने फटकेबाजी पाहायला मिळते. रेहानच्या बॅट मधून धावा येतात, धावा सादच्या बॅट मधून देखील येत आहेत. आता थांबायचं नाही, आता रडायचं नाही, आता दमायचं देखील नाही. आता फक्त आणि फक्त लढायचंय, कारण नॉकआउटच्या मॅचेस आहेत. जो संघ जिंकेल त्याचं अस्तित्व कायम राहील आणि जो संघ पराभूत होईल त्याला मात्र 365 दिवस या स्पर्धेची वाट पाहावी लागणार आहे. गोलंदाज सज्ज राहुल ओव्हर दी स्टंप. हो चांगला बॉल, भन्नाट वेग, जबरदस्त गोलंदाजी आपण पाहतोय. फुलर लेंथ, संपर्क नाहीये, कडेकडे स्टोक करण्याचा प्रयत्न आहे. फुटवर्कचा वापर नाही, पदलालित्य नाहीये. धाबत संख्या फलकामध्ये स्थिर पाहायला मिळेल. 64 धाबांचं आव्हान असताना 35 वरती पोहोचली आहे टीम दामत. आणि आता विजयासाठी 15 बॉल 29 धाबांची गरज या मॅच मध्ये. क्या बात आहे, मागचा पाय वाकवलाय, षटकार दाखवण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू आतमध्ये ढकललाय. खरं तर जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, अंदाज अगदी प्रॉपर पाहायला मिळाला. शेवटच्या क्षणाला आपण पाहतो चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला. किमान आपल्या संघासाठी 5 धावा वाचवण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाने केलेला आहे. कमालीची फिल्डिंग, कौतुक करावं लागेल. मोरिया कलेक्शन 6161. खरं तर येणाऱ्या 24-25 जानेवारीला बिरदोले प्रीमियर लीग सुद्धा लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. 36 धावा. चौदा बॉल 28 ची गरज या मॅच मध्ये. गोलंदाज राहुल. हे 2 चेंडू या षटकातून अत्यंत निर्णायक आपल्याला पाहायला मिळतील. एखादा बोटा फटकाला तर कमबॅक होऊ शकतं. या मॅच मध्ये पुनरागमन करेल टीम दामत, परंतु डॉट बॉल किंवा विकेट आली तर पुन्हा एकदा प्रेशर क्रिएट करेल या मॅच वरती टीम मोरिया कलेक्शन 6161 बिरदोली टीम. आमचे अत्यंत जवळचे मित्र किशोर कालेकर यांच्या वतीनं देखील टीम बिरदोले संघाला भरपूर साऱ्या शुभेच्छा देतात. त्यांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत. ओ धीमागतीचा बॉल, व्हेरिएशन आहेत, जबरदस्त फिंगर रोल केलेत. राहुलला माहिती आहे आता सामना थांबवायचे, याच अनुषंगाने गोलंदाजी करावी लागणार आहे. जबरदस्त अप्रतिम क्रिकेट ही स्पर्धा आपण पाहतोय, ज्यामध्ये आज 8 ग्रामीण संघ खेळणार आहेत. त्यामधील आजच्या रणनीतीला पहिला सामना
प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे. अनेक दामट टीम तुम्हाला पाहायला मिळतील आज. खरं तर 1 ते 2 दामट संघ पुन्हा एकदा नव्याने खेळताना दिसतील आजच्या रजनीमध्ये. ओ आखो टप्पाचा बॉल, शॉट ऑफ गुड लेंथ, आणखीन एक डॉट बॉल. दामट संख्या धावफलकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल स्थिर, परंतु ऑफिशियल हा रिव्ह्यू या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. आपणचा रिव्ह्यू नक्की कशासाठी असणार आहे? वाईट साठी हा रिव्ह्यू घेण्यात आला. या तिसरे पंच आपण चेक करू. ऑन फील्ड डिसिजन सर. चला ऑन फील्ड डिसिजन या ठिकाणी तिसऱ्या पंचाच्या वतीने देण्यात आला, म्हणजे लिगल बॉल. डॉट असेल. धावसंख्या स्थिर 36. चला 12 बॉल आणि आता 28 धावांची गरज. ओमसा एमटीसी लाईव्ह टेलिकास्ट या वाहिनीच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण कव्हर करतोय. जवळजवळ 3 कॅमेरासहित ही स्पर्धा या ठिकाणी आपण कव्हर करतोय. आमचे ऑफिशियल कॅमेरामॅन करण असतील, त्यानंतर पियुष आणि तेजस मात्रे याचं विशेष कौतुक व्हायला हरकत नाही आहे. खरं तर आपण पाहतो या ठिकाणी स्वतः फाउंडर कुणाल मात्रे या ठिकाणी अत्यंत चांगली माहिती आमच्यापर्यंत देत असताना 12 बॉल 28 धावांची गरज. काही कॅमेरामॅन आमचे या ठिकाणी आपल्या स्वतःच्या सेफ्टीसाठी हा हिटर देखील घेऊन या ठिकाणी उपस्थित आहेत. क्या बात आहे. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफच्या दिशेने बॉल चला मिड ऑफ वरून बाहेर काढलाय. तोपर्यंत एकच धाव मिळणार आहे. शांत खेळ सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळावा लागणार आहे. शांतता, संयम आणि खरं तर त्यानंतर करेक्ट कार्यक्रम या मॅचमध्ये आपल्याला करावा लागेल. कोणता संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये कोणत्या संघावरती भारी पडणार आहे याचं उत्तर बंद लिफाफ्यामध्ये आहे. परंतु येणारे 11 बॉल 27 धावांची गरज या मॅचमध्ये. होम इस्टामिंग क्षेत्ररक्षक जज करतायत. मिड ऑफला आपण पाहतोय सेल टॉप. हे प्रभू असं समजावं लागेल. सध्या मैदानाच्या आतमध्ये काय झेल होता. अगदी आपण पाहतोय सॉफ्ट डिसमिसल पाहायला मिळालं आणि अनुमान जबरदस्त लावण्यात आला होता. असं म्हटलं होतं की साधा सोपा झेल या ठिकाणी टिपला जाईल, परंतु झेल टॉप. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल, जिंका क्रिकेटचा खेळ. हे सगळीकडे असताना या चुका तुम्हाला टाळाव्या लागणार आहेत. आम्हा शिलवण संघ करणं तर आपण लगेच या ठिकाणी यायचंय. हो चांगला स्ट्रोक. पुन्हा एकदा ड्राईव्ह लॉंग ऑफच्या दिशेने एक कंप्लीट. एका धाबेवरती साध आणि त्याला साथ देत असताना आपण पाहिलं तर रेहान हे 2 खेळाडू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 38 धावा धावफलकावरती 64 धावांचं आव्हान आहे. चांगली गोलंदाजी करतात बिरदोले संघाच्या. प्रत्येक गोलंदाजाचं कौतुक केलं पाहिजे. सुरुवातीला पहिल्या षटकामध्ये तुषारने 13 खर्च केला. थोडंसं बांगडं षटक राहिलं ते यतीनचं आणि राहुलने काय कमालीची गोलंदाजी केली आहे.
वाखणण्याजोगी स्पेल. ऑन साईडला आडव्या बाटने मिड विकेटच्या दिशेने बॉल चालला डीपला, तोपर्यंत मिळेल एक सिंगल धाव. एका धावेने या ठिकाणी आपण पाहतोय संघ पुढे चालला. अबीद 11 दामद संघ. चाळीस धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे अंतिम 2 बॉल. षटकातील ओ बा चिकडा मागे चाललाय, संपर्क व्यवस्थित नाहीये आणि हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. खर तर दाबत चे प्रेक्षक देखील आपण पाहतो न्यूट्रल प्रेक्षक आहेत. जेव्हा डॉट बॉल येतो तरी सुद्धा या ठिकाणी टाळ्या वाजवल्या जातात, कारण प्रत्येक खेळाडूचं मनोबल वाढवण्याचं काम या संपूर्ण दामतकरांनी केलेलं आहे. ओ कव्हरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केलेला आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. एक कंप्लीट सेकंडचा कॉल. दुसऱ्या धाबेसाठी पलटलेत, परंतु पाहावं लागेल. फलंदाज होईल बाद. साधला परतावा लागणार आहे माघारी रन आउटच्या स्वरूपात. 1 मोर विकेट डाऊन. धक्का क्रमांक 3 लागेल आबिद 11 दामट टीमला. फलंदाज बाद. जबरदस्त सामना आपल्याला पाहायला मिळाला. कधी सामना दामट टीमच्या बाजूने झुकलेला आपण पाहिला, तर कधी सामना आपण बिरदोले संघाच्या बाजूने झुकलेला पाहिलेला आहे. यालाच तर म्हणतात क्रिकेट. 6 बॉल 23 धावांची गरज या मॅच मध्ये. 23 रन्स टू विन फ्रॉम 6 बॉल. खरं तर या मॅच मधील प्रत्येक संघाची स्वप्न, प्रत्येक खेळाडूची स्वप्न फार मोठी आहेत. स्वप्न 3 असतात जी तुम्हाला झोपेत पडतात. स्वप्न तर खरी ती असतात ज्याच्यासाठी तुम्ही झोपणं सोडून देतात आणि उठून त्याचा पाठलाग करत असतात. 6 बॉल 23 धावांची गरज. जर तुम्हाला स्वप्नांचा पाठलाग करायचा असेल तर या मॅच मध्ये तुम्हाला झोपणं सोडून द्यावं लागणार आहे. 6 बॉल 23 धावांची गरज. शांत खेळ खेळावा लागणार नाहीये. षटकार चौकारांची भाषा बोलावी लागणार आहे. मॅच मध्ये तुम्हाला एअर स्ट्राईक करावी लागेल, तर दामद संघाचं अस्तित्व या मॅच मध्ये बनून राहील. गोलंदाज आपण पाहतो राहुल, ज्याने 5 धावांचं षटक हाताळलं तोच राहुल. त्याच एंडने पुन्हा एकदा संघ नायकाने त्याच्यावरती विश्वास दाखवलाय. 6 बॉल 23 धावांची गरज. व्हॉट अ मॅच. जबरदस्त सामना. पहिला बॉल भन्नाट वेग. वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न. संपर्क नाहीये बॅट आणि बॉलचा. डॉट बॉल. कमालीची गोलंदाजी आपण पाहतोय. राहुलचं कौतुक करावं लागणार आहे, ज्या राहुलने पूर्णपणे या मॅचला कलाटणी दिली. 3ऱ्या क्रमांकाचं षटक हाताळलं. 5 धावा, परंतु बॅटिंग करत असताना 12 चेंडूमध्ये 29 धावा ह्या देखील विसरून चालणार नाहीयेत राहुलच्या. फुल टॉस बॉल. लॉफ्टेड ड्राईव्ह लॉंग ऑनच्या दिशेने. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफला अगदी आपण मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला जातोय. मधोमध हा फटका आपल्याला पाहायला मिळाला आणि इथे किमान 2 धावा वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. चांगली गोलंदाजी, चांगली बॅटिंग, दोन्ही बाजूने फटाक्यांची बाळ लावली जाते. खरं तर संघ कोणता जिंकेल याचं उत्तर अजूनही या ठिकाणी येणं अपेक्षित आहे. पहिला डॉट, त्यानंतर आलेली 2 धावा. विजयासाठी 4 बॉल आणि आता 21 धावांची गरज. प्रत्येक बॉल वरती आता आक्रमण करावं लागणार आहे. ओ बाची कडा. चेंडू पॉइंट मध्ये घरंगळत चाललाय, तोपर्यंत मिळेल एक सिंगल धाव. म्हणजे जवळ जवळ मोरिया कलेक्शन 6161 बिरदोले संघाने या मॅच वरती आपली पकड मजबूत केली आहे असं म्हणायला हरकत नाहीये, कारण आता येणारे 3 बॉल 20 धावांची गरज. नेक्स्ट मॅच कैफ 11 दामत आणि त्यांना फाईट करेल टीम बडवल सी. तीन बॉल 20 धावांची गरज. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह 1 मिळेल. आता सिंगल डबलने
काम चालणार नहीं है, इक्के दुक्के से अभी कुछ होने वाला नहीं है दामट टीम का। चला सामना कोणी जिंको कोणी पराभूत हो, कोणी प्रेक्षक मैदानाच्या मध्ये एंटर करणार नाहीये खेळाडूच्या व्यतिरिक्त, हे लक्षात असू द्या। बिस्टामिंग क्षेत्ररक्षक जज करतात आणि स्कीड झाले, अगदी आपण पाहतोय तोपर्यंत धाव फक्त आणि फक्त केवळ 2च मिळतील। ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता भरपूर उंच चेंडू गेला, चांगला अनुमान त्याने लावला होता, परंतु स्कीड झाल्या कारणास्तव हा चेंडू हातामध्ये येऊ शकला नाहीये। आणि शेवटचा बॉल तो सुद्धा राहिलाय गोलंदाज राहुलच्या नावावरती। मोरिया कलेक्शन 6161 हा संघ या ठिकाणी विजय झालेला आहे। विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन। तर हार्ड लक टीम अबित 11 दामत। शेवटचा बॉल क्लीन बोल्ड आपल्याला पाहायला मिळाला, म्हणजे गोलंदाज राहुलला आणखी एक सफलता मिळाली आहे। शेवट त्याने गोड केलं। चला शेक हँड करा प्लीज, विनंती राहील। दामट टीम आणि बिरदोले शेक हँड करूनच आपण मैदान सोडायचं, प्रत्येकाला विनंती राहील, कारण क्रिकेटची डिसिप्लिन या ठिकाणी